ठीक आहे, ऑल सेट. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल. सौरभ विश्वकर्मा नॉन स्ट्राइक एंडला. सिद्धेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. तर पहिलं षटक घेऊन मिस्टर केतन मेहर या खेळाडूला विसरून चालणार नाही. एसपीएल सीझन 6 मध्ये या खेळाडूचा दमदमा राहिला होता. मॅन ऑफ द सिरीजचा किताब या खेळाडूने जिंकला होता. आणि तो केतन मेहर जो गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक घेऊन सज्ज होते. पहिला बॉल ऑल सेट. आमचे ऑफिशियल पंच सर्व काही रेडी. पहिला बॉल बॅकफुटला जाऊन ट्राय केलं चेंडूला. सिंगल. धावांचा श्री गणेश आई भवानी मार्बल पडा बिग बॅश प्रीमियर लीग 2025 चौथ्या पर्वामध्ये आपण आहोत, जिकडे आजचा पहिला दिवस या स्पर्धेचा. पुन्हा एकदा केतन मेहर समोर हलक्या हाताने पाठीमागे चेंडूला दिशा दिली गेली. चेंडू गेला डिक्लेअर झोन मध्ये. एक धावेसाठी पहिल्या 2 चेंडूचा खेळ झालाय. 2 धावा धावपलकर. पहा विकेट आउटफील्ड कशा प्रकारे बनवले गेले. पहिल्या ग्रुपमध्ये आपण बघितलं तर बऱ्याच धावांचा पाठलाग झाला गेला. आणि त्यानंतर ग्रुप बी मध्ये आपण आलो त्यावेळेला धावांचा बचाव सुद्धा झाला गेला होता. पुन्हा बॅकफुटला गेले. चेंडूला पाठवलं डिक्लेअर झोन मध्ये. एक धावेसाठी पहिल्या 3 चेंडूचा खेळ झालाय. 3 धावा धावपलकावर पहिलं षटक मार्गस्थ. केतन मेहर सज्ज होतोय बॅकफुटला. ओहो, शेवटच्या क्षणाला पाठीमागे कट केलं होतं चेंडूला आणि पाठवलं होतं सिंगल साठी. पहिल्या 4 चेंडूचा खेळ झाला. 4 धावा धावपलकावर पहिलं षटक मार्गस्थ. 2 सलामीर बॅटर सौरभ आणि सिद्धेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा होता. टायमिंग नव्हतं. पाठीमागे जातोय परंतु हितेश होलकर त्या ठिकाणी होते. चेंडूला अडवलं. नखेर का डॉट बॉल. निर्धाव चेंडू. 5 चेंडूचा खेळ झाला. 4 धावा धावपलकावर पहिलं षटक मार्गस्थ. शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन पुन्हा एकदा केतन मेहर सज्ज होतोय. समोर ठेवण्याचा प्रयत्न पुन्हा तेच घडलंय सिंगल साठी. तर अखेरकार पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 5 धावा धावपलकावर. या ऐकूया डीजे मयूरला आणि त्यानंतर बोलूया. कुणाल मेहर नवीन गोलंदाजी मार्कवर सज्ज होते. पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं तर 5 धावा धावपलकावर. पहिला बॉल बॅकफुटला गेले. ट्राय केलं. पुन्हा त्या चेंडूला पाठवलं सिंगल साठी. आमची डिबे नेटवर्कची टीम सुद्धा आजच्या दिवसामध्ये या स्पर्धेसाठी जोडली गेले. ऑपरेटर धनंजय मांगेला, त्यानंतर कॅमेरामॅन नयन मांगेला, प्रवीण पाटील. मोठा फटका समोर. हो, व्हाट अ शॉट. काय जबरदस्त फटका एक्झिक्यूट केला. चेंडू सी मारे का पार. चौकार. 4 धावा. थँक्यू. बॅकफुटला गेले. पुन्हा एकदा चेंडूला पाठवलं सिंगल साठी. पहा चौकार आला गेला होता या अगोदर. आणि धावपल जर बघितलं तर 11 धावा धावपलकावरती आहेत असे आमचे ऑनलाईन स्कोरर शुभम सांगतायत. हो, मोठा फटका बराच बाहेर आणि चेंडू अखेरकार बाउंड्रीच्या बाहेर. पहिल्या विकेटचं पतन गॉन. थँक्यू. पहिल्या विकेटचं पतन आणि नवीन पॅटरचं मैदानाच्या दिशेने दाखल होतोय मिस्टर मनीष विश्वकर्मा. पहा 1.4 चेंडूचा खेळ झाला. ब्रेक थ्रो आणून दिलाय कुणाल मेहरने. आणि आता बघूया पुन्हा एकदा सज्ज होतोय ऑन साइडला. पुन्हा तेच हलक्या हाताने ड्राईव्ह केला गेला चेंडूला सिंगल साठी. पहा सुरुवात पहिल्या षटकामध्ये कशा प्रकारे होती. 5 धावा. या षटकामध्ये बरंच काही घडलं. सिंगल, चौकार आणि विकेट सुद्धा आली गेली. शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज होतोय. हलक्या हाताने पाठीमागे चेंडूला ड्राईव्ह केलंय. कट केला गेलाय सिंगल साठी.
2 षटकांचा खेळ संपतोय. 13 धावा अपलकावर 1 गडी बाद. प्रथम बॅटिंग करत असताना प्लेयर्स एसबीचा संघ डीसीसी नवापूर संघासमोर. या ऐकूया तोपर्यंत डीजेला आणि त्यानंतर बोलूया मैदानाच्या दिशेने. थँक्यू ॲज अ कॅप्टन जतीन तांडेल. 30रं षटक मार्गस्थ आणि आता खऱ्या अर्थानं या षटकामध्ये मजा येणार आहे. म्हणजे जे काही जे टार्गेट सेट होणार आहे. पहिला बॉल समोर. येस चेंडू अडवला. कुणाल मेहर त्या ठिकाणी होते. एकच धाव. 14 धावा धावफलकावरती आहेत. आता चर्चा करावी लागणार आहे. किती धावांपर्यंत पोहोचायचं आहे, किती धावांचा मजल मारायचा आहे, या सर्व गोष्टींचा विचार आता करावा लागणार आहे प्लेयर संघाला. ऑन साइडला येस व्हॉट अ फील्ड. काय जबरदस्त फिल्डिंग. जयेश वैती त्या ठिकाणी होते आणि या सुद्धा खेळाडूला विसरून चालणार नाही. आठवावं लागणार आहे ते फुलपाड्याचं मैदान. काय जबरदस्त एफर्ट त्या ठिकाणी लावला होता त्याच दिशेने आणि तीच दिशा पुन्हा निवडली गेले. नखेरकार चेंडू वाचवलाय. 3 धावा सुद्धा वाचवल्या गेल्यात. 2.2 चेंडूचा खेळ झालाय. 15 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा येस फिंगर गन अप. समोर खेळण्याचा प्रयत्न. हातामध्ये चेंडू कुणालच्या. नखेरकार मैदान सोडावं लागलं सिद्धेशला. गॉन. थँक्यू. काय जबरदस्त सुरुवात आहे. नाणेफेकीचा कौल जिंकला होता नखेरकर. तो 15 चेंडू मध्ये कुठेतरी सक्सेस होताना दिसला गेलाय. 15 चेंडू मध्ये फक्त 15 धावा 2 गडी बाद. आतापर्यंत प्लेयर्स एसपीचा संघ डीसीसी नवापूर संघासमोर. समोर पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिला गेलाय. चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये 21 धावेसाठी. 16 धावा आतापर्यंत. काय जबरदस्त गोलंदाजी आतापर्यंत करून टाकली. इकडून एखादा मोठा फटका येणं गरजेचं आहे. किमान 30-32 जो पाहतोय एसपी प्लेयर्स एसपी संघ. ऑन साइडला पुन्हा तेच हलक्या हातानं ड्राईव्ह केला गेला चेंडूला सिंगल साठी. शेवटचा आणि अंतिम चेंडू. 17 धावा धावफलकावर. चांगली गोलंदाजी आतापर्यंत या षटकामध्ये हाताळले गेले. फक्त 4च धावा आल्यात 5 चेंडू मध्ये. त्यामधून 1 गडी बाद सुद्धा केला गेलाय. बॅकफुटला गेले. ड्राईव्ह केले चेंडूला. फेकी वेगवान. ओहो फेकी वेगवान परंतु रनिंग बिटवीन द विकेट तितकीच वेगवान. 3 षटकांचा खेळ संपतोय. 18 धावा धावफलकावर. 2 गडी बाद. या ऐकूया डीजे मयूरला. तू ही मेरा जुनू यारा, तू ही अरमान है. तेंगे 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 तेंगे. थँक्यू. 18ला 2. हे जे स्कोर कार्ड आहे आपल्या मुख्य स्क्रीनवर, जिकडे आमची डीबी नेटवर्कची टीम या स्पर्धेमध्ये 18ला 2. शेवटचा आणि अंतिम षटक मार्गस्थ. स्वप्नील आला गेलाय शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये. शेवटचे 6 चेंडू या पहिल्या इनिंग मधील बघूया प्लेयर संघ धावांचा मजल मारतोय. पहिला बॉल फुल टॉस. ऑन साइडला ड्राईव्ह केलंय. चेंडूला पाठवलंय सिंगल साठी. पाहता 19 मध्ये 19 असं 6च्या सरासरीने आपण पाहतोय धावफलक. आणि शेवटचे 5 चेंडूचा खेळण्याचा शेष आहे. 2 खेळाडू चर्चा करणार आहेत. चर्चा महत्वाची आहे. एकोणीस धावा धावफलकावर. एका चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. शेवटचा आणि अंतिम चेंडू आणि अखेरकार 5 चेंडूचा खेळण्याचा शेष या पहिल्या इनिंग मधील, जिकडे स्वप्नील मनीष समोर सज्ज होतोय. फुल टॉस आणि अखेरकार फुल टॉस चेंडू डायरेक्टली बाउंड्रीच्या बाहेर गेला. अजून एका विकेटचं पतन. गॉन. शक्तिमान शक्तिमान
आमचा डीजे मयूर कुठल्या क्षणाला काय करे कळायला मार्ग नाहीये. त्याला कुठून काय सुचवतं, कुठे काय करायचंय समजतच नाहीये. दुर्गेश नवीन बॅटर जो मैदानाच्या दिशेने दाखल होतोय. फुल टॉस चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल होत होता, परंतु चांगली फिल्डिंग. हो, स्वप्नीला माहित सुद्धा नाही चेंडू अखेरकार कुठे गेला. फेकी सुद्धा वेगवान झाली होती केतन कडून, परंतु एकच धाव. येस, इट इज नो. आमचे ऑफिशियल पंचांनी नो असं सिग्नल दिले गेलंय आणि चर्चा करतायत. तोपर्यंत आपण धावकर सुद्धा बघणार. 21 धावा, 21 रन. चला, 21 रन, 21 धावा आणि नो चेंडू सुद्धा पंचांनी घोषित केला गेलाय. फ्लाइटचा नो आहे. स्वप्नील पुन्हा एकदा सज्ज होतोय. समोर राजू, मोठा फटका मारायचा प्रयत्न, मिस. मोठा फटका मारायचा होता, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. डॉट बॉल, निर्धाव. चेंडू येतोय. पहा, 21 धावा फक्त धावपल करतात. शेवटचे 3 चेंडूचा खेळ शेष. आता चर्चा करतात. चर्चा महत्वाची आहे आणि 6 मध्ये 6 या धावानेच आतापर्यंत धावपळकावर धावा चालल्या गेल्यात. पुन्हा एकदा सज्ज होतोय. ऑन साइडला पुन्हा एकदा तेच घडलंय. सिंगल साठी 22 रन, 22 धावा धावपळकावर. शेवटच्या 2 चेंडूचा खेळण्याने शेष आहे. इकडून मोठा फटका बघतोय प्लेयर्सचा संघ. समोर एक टार्गेट सेट करायचंय डीसीसी नवापूर संघासमोर. हो, अखेरकार बॅटची एज पाठीमागे पकडलाय. झेल अजून एका विकेटचं बटन गॉन. देवाकडं काय मागू आमचे आईल काय सांगू. देवाकडं काय मागू आमचे आईल काय सांगू. फिरलीस ग माझे पाठी, तू फिरलीस ग माझे पाठी. रंजू वेडा झालो तुझ्यासाठी, रंजू वेडा झालो तुझ्यासाठी. थँक्यू. 22 रन. लास्ट बॉल आफ्टर फर्स्ट इनिंग. अंकित झा नवीन बॅटर जो मैदानाच्या दिशेने दाखल होतं. लास्ट बॉल आफ्टर फर्स्ट इनिंग, 22 रन. मोठा फटका मारायचा प्रयत्न, पुन्हा सिंगल साठी चेंडू गेलाय. तर अखेरकार पहिल्या इनिंगचा खेळ संपतोय. 23 धावा धावपळकावर प्रथम बॅटिंग करत असताना प्लेयर्स एसपीचा संघ डीसीसी नवापूर संघासमोर आणि 24 धावांचं जे टार्गेट सेट केलं गेलंय. इनिंग ब्रेक आणि इनिंग ब्रेक मध्ये या ऐकूया डीजे मयूरला आणि त्यानंतर बोलूया मैदानाच्या दिशेने. गावाच आई भवानी संघाने सामने ठेविले पाहुनी आदर्श गावाच. आई भवानी चषक ठेवलाय यो मारंबल पाडा गावात. आई भवानी चषक ठेवलाय यो मारंबल पाडा गावात. आई भवानी चषक ठेवलाय यो. थँक्यू. खरोखरच शानदार दमदार आयोजन या स्पर्धेचं, जिकडे 4थ्या पर्वामध्ये स्पर्धा जी आपल्या भेटीला आली गेले. नेक्स्ट मॅच दोन्ही कॅप्टन तेजस 11, निर्मल सम्राट NCC दोन्ही कॅप्टन या आमच्या समालोचक कक्षामध्ये आणि प्रवीण पाटील बाली यांच्याशी संपर्क साधायचा आहे. चला, 24 धावांचा पाठलाग आहे. केतन मेहर आणि चिराग मेहर दोघे बंधू यांची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. 24 धावांचं जे टार्गेट जे सेट केलं गेलंय. पहिलं षटक मार्गस्थ आणि मनीष जो पहिल्या षटकामध्ये सज्ज होतोय. पहिला बॉल समोर ठेवण्याचा प्रयत्न स्वतः आलाय. हो, बराच वेळ निघून गेला. तिथपर्यंत रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा चांगली होती, त्यामुळे
एकच धाव. पहा त्या दिवसांमध्ये खेळणे भरपूर काही दाखवलं गेलं. पहिल्या ग्रुपमध्ये आपण आल्या धावा वेगाने जात होते. संध्याकाळचं सत्र सुरू झालं आणि त्यानंतर बी ग्रुपमध्ये जितक्या धावांच्या अपेक्षा होत्या तितक्या धावा वाचवल्या गेल्या होत्या. मग तो 28 असो की 26 असो की 30 असो. आणि शेवटच्या आणि अंतिम ग्रुपमध्ये आपण जिकडे आलोय तिकडे आतापर्यंत 24 धावांचं टार्गेट सेट केलं. मोठा फटका नाही तर मोठा हादरा म्हणावा लागेल. पहिल्या विकेटचं पतन. केतन मेहरला मैदान सोडावं लागेल. गॉन. थँक्यू डीजे. थँक्यू. पहिल्या विकेटचं पतन. दुसऱ्या चेंडूवर ऑन साइडला ड्राईव्ह केलं गेलं चेंडूला. वेगवान रनिंग बिटवीन द विकेट होती त्यामुळे एकच धाव दप्पलकर आली गेले. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. 24 धावांचा पाठलाग. सुरुवात चांगली आतापर्यंत टीम प्लेयर संघाकडून ब्रेक थ्रू आला गेलाय. सर्वात जमेची बाजू संघासाठी ठरली गेली. पहिल्या षटकामध्ये 2 धावा दप्पलकावर. पुन्हा एकदा मनीष समोर. पुन्हा एकदा तेच खेळलंय. हलक्या हाताने ड्राईव्ह केलं चेंडूला सिंगल साठी. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 2 धावा दप्पलकावर. 3 धावा दप्पलकावर. आई बाबांनी मार्बलपाडा बिग बॅश प्रीमियर लीग 2025 चौथ्या पर्वामध्ये शानदार दमदार आयोजन स्पर्धेचं. ऑन साइडला पुन्हा एकदा हलक्या हाताने ट्राय केलं गेलं चेंडूला. तोपर्यंत सिंगल रन. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 4 धावा दप्पलकावर. शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन सुरुवात आतापर्यंत चांगले. तिकडे षटक सुद्धा आतापर्यंत चांगलं. मनीष बॅकफुटला गेले. ड्राईव्ह केले चेंडूला. सिंगल रन. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 24 धावांचा पाठलाग. 5 धावा दप्पलकावर. 1 गडी बाद. चला दोन्ही कॅप्टन या. तेजस 11 निर्मल सम्राट NCC दोन्ही कॅप्टन या आणि आमच्या प्रवीण पाटील बाळे यांच्याशी संपर्क साधायचा आहे. या जिल्ह्यात विरार शहरात नाव गाजतंय या चषकाचं. हे पालघर या जिल्ह्यात विरार. थँक्यू वैभव नवार दादा. नवीन गोलंदाजी मार्कवर. पहा आई भावानी मार्बलपाडा बिग बॅश लीग स्पर्धा ज्या आजच्या स्पर्धा जी मार्बलपाड्यामध्ये आयोजित केली गेली. जिकडे आजचा पहिला दिवस या स्पर्धेचा. ज्या प्रकारचे विकेट आउटफील्ड बनवली गेले खरोखरच मानावं लागेल. काय जबरदस्त विकेट आउटफील्ड बनवली. ओहो ये क्या हुआ. ये कौन सा स्ट्रोक्स. ये बहुत ही बड़ी गलती है. अजून एका विकेटचं पतन. अजून एक बडी बाद. गॉन. हे प्रभु हरिराम जगन्नाथ प्रेमानंद. ये क्या हुआ. एक बंदू गया तो दूसरा भी आ रहा है. वो भी चला गया. आता अडचणी वाढल्यात. पहिला ओहो ये भी गा रहा है. चलो भाई तुम जाओ मैं भी आ रहा हूं. अजून एका विकेटचं पतन. जयेश बॅक टू द पवेलियन. गॉन. थँक्यू वैभव नवार दादा. पहा एसपीएल मध्ये सुद्धा दिसला नव्हता. त्यानंतर फुलपाड्यामध्ये सुद्धा दिसला नव्हता. अखेरकार मार्बलपाड्यामध्ये दिसला नाही. हॅट्रिक वर सुद्धा आहे. ऑन हॅट्रिक. बराच बाहेर आहे आणि आमचे ऑफिशियल पंच गंभीर सर आमच्या दिशेने बोलतायत. तोपर्यंत वाईट चेंडू घोषित केलाय. 6 धावा दप्पलकावर. 3 गडी बाद. 24चा पाठलाग. येस इट इज अ हॅट्रिक. आई भवानी मार्बलपाडा बिग बॅश प्रीमियर लीग 2025 मध्ये चौथ्या दिवसामध्ये चौथ्या पर्वामध्ये चला तर अजून एका विकेटचं पतन. गॉन. कुणाल मेहर बॅक टू द पवेलियन. हितेश होलकर. पहा सर्व काही खेळ बदलला एका षटकामध्ये. 24 धावांचा पाठलाग करत असताना इतक्या अडचणी वाढल्या. पहा सर्व काही बदललंय मॅच मध्ये. परंतु मागील स्पर्धेमधील जो आकाश त्याला सुद्धा विसरून चालणार नाहीये.
एका चौकाराने मॅच बनण्याचे संकेत आहेत, परंतु एखादा चौकार येणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. 1.4 चेंडूचा खेळ झाला, 7 धावा धावफलकावर, 4 गडी बाद. पुन्हा पाठीमागे चेंडूला ड्राईव्ह केलंय सिंगल साठी. पहा 24 धावांचा पाठलाग आहे, जिकडे 8 धावा धावफलकावर ते 4 गडी बाद. इतक्या अडचणी वाढल्या गेल्यात. आता इकडून हितेश होलकर आणि आकाशवर खूप मोठी जबाबदारी आली गेली आणि पुन्हा एकदा पाठीमागे चेंडूला केले, परंतु काय जबरदस्त गोलंदाजी, काय जबरदस्त षटक आहे. फक्त 4 धावांचं षटक, 3 गडी बाद. नखेरकार 2 षटकांचा खेळ संपलाय. 9 धाबा धावफलकावर, 12-15 एकविशनला आणि सोडलं गेले. शिव पटेल 12-15चं इक्वेशन. पहिला बॉल बॅकफुटला गेले सिंगल साठी. पहा आता इकडे अडचणी वाढल्यात आणि जो दबाव बनवला गेला होता पहिल्या षटकापासून आणि त्या दबावामध्ये पूर्णपणे झेलत असताना आतापर्यंत डीसीसी नवापूरचा संघ 24 धावा धावफलकावर जे टार्गेट जे सेट केले गेले, 10 धावा धावफलकावर ते 4 गडी बाद. इकडून 2 खेळाडू चर्चा करतायत. चर्चा महत्वाची. आकाशवर खूप मोठी जबाबदारी आहे. हलक्या हातानं पुन्हा एकदा तेच घडलंय. दिशा देण्याचा प्रयत्न, दिशा दिली गेले चेंडूला सिंगल साठी. वा फुलपाड्यामध्ये जो केलेला परफॉर्मन्स तो आता आकाशला आठवावा लागणार आहे. आणि या मॅच मध्ये जर काय यायचं असेल, जिवंत राहायचं असेल तर ते आठवावं लागणार आहे आणि हितेश होलकर सुद्धा त्याची साथ निभावी लागणार आहे. इकडे पूर्णपणे तोच धबधबा आतापर्यंत राहिला गेला. 11 धाबा 4 गडी बाद. पुन्हा एकदा हलक्यात पुन्हा तर तेच घडलंय. चेंडूला ड्राईव्ह केला गेला सिंगल साठी. 12 धाबा धावफलकावर, 2.3 चेंडूचा खेळ झाला. पहा खेळ कशा प्रकारे बदलला, विकेट कशा प्रकारे बदललंय, संपूर्ण काही बदललं गेलंय. पुन्हा एकदा सज्ज होतोय ऑन साइडला. पुन्हा एकदा तेच घडलंय. हलक्या हलक्यात सिंगल. एक धावे तितकासा दबाव नाहीये. इकडून मॅच कुठे बनले, कुठे नेणार आहे, कोणाच्या अगेन्स्ट काय करायचं, या सर्व गोष्टींचा आता विचार करावा लागणार आहे डीसीसी नवापूरला. 8 मध्ये 11 एकविशन आहे. एका चौकाने ते मॅच होऊन होईल, परंतु तो चौकार येणार कधी आणि कोण येऊन येणार. ओहो येस, लक्ष्मच्या बाहेर आमचे ऑफिशियल पंच गंभीर सर आमच्या दिशेने वळतायत. तोपर्यंत वाईट चेंडू घोषित केला. आता 8 मध्ये 10 एकविशन आहे. 2 खेळाडू चर्चा करतायत. चर्चा महत्वाची आहे. ग्रुप सी मध्ये आपण आलो, तिकडे पहिली मॅच जी आपल्या भेटीला आले प्लेयर्स एसपी संघासमोर डीसीसी नवापूर. 8 मध्ये 10 एकविशन या मॅच मध्ये राहिले गेले. समोर पुन्हा एकदा सन्मान चेंडूला दिला गेलाय. रनिंग बिटवीन द विकेट चांगली, त्यामुळे फक्त एकच धाव आली गेली. 7 मध्ये 9 आणि आता आकाश आणि हितेश होलकर यांनी थोडासा खेळ चालवला गेलाय. ज्यावेळेला मागील षटकामध्ये वैभवदादा नवार यांच्या षटकामध्ये अडचणी वाढल्या गेल्या तर 3 गडी बाद झाले होते आणि संपूर्ण खेळ बदलला होता. पुन्हा एकदा कट केला, पाठीमागे चेंडू गेलाय. तर अखेरकार 3 षटकांचा खेळ संपतोय. 6-8 हे इक्वेशन या मॅच मध्ये राहिलं गेलंय. अखेरकार कोण कोणावर भारी पडणार आहे, परंतु आता या ऐकूया डीजे मयूरला. फक्त साईच्या शिर्डीला पायी चालत निघाला. फक्त साईच्या शिर्डीला. थँक्यू. मागील ग्रुप मध्ये 6 डिफेन्स झाल्यात आणि ते काम करून दाखवलं होतं दत्तगुरु नवापूर संघाने. इकडे आता शेवटचं आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे. सौरभ विश्वकर्मा पहिला बॉल बॅकफुटला जाऊन ड्राईव्ह केलं चेंडूला सिंगल साठी. पहा मॅच कुठे पडली. एखाद्या चौकाराने मॅच ते बॉल टू बॉल समीकरणाला येणार आहे, परंतु तितकीच आतापर्यंत आपण बघितलं तर आता 5 मध्ये 7 एकविशन या मॅच मध्ये राहिले गेले. चर्चा करतायत, चर्चा महत्वाची. पुन्हा एकदा सज्ज होतोय. बॅकफुटला गेले, पुन्हा तेच घडलंय. सिंगल सिंगल, प्रत्येक स्ट्राईक, प्रत्येक चेंडूवर सिंगल रोटेट केली गेली, स्ट्राईक रोटेट केली गेली. आणि आता इक्वेशन काय, 4 मध्ये 6 एकविशनला आणून सोडलं गेले. पहा कुठे ते 4 विकेट आणि कुठे ते सिंगल सिंगलने संपूर्ण खेळ चालवला गेला. पुन्हा एकदा तेच घडलं. बॅकफुटला गेले, कट केला, चेंडूला पाठवलं सिंगल साठी. 3 मध्ये 5 हे क्वेश्चन आता या
मॅच मध्ये राहिले गेले. शेवटचं आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे, जिकडे सौरभ सज्ज होतोय. हो, पाठीमागे बॅटची एज आणि चेंडू पाठीमागे गेला. आता 2 मध्ये 4 आणि आता खऱ्या अर्थानं मजा येणार आहे. आता 2 मध्ये 4 हे इक्वेशन राहिले गेले. पहा मॅच ग्रुप सी मध्ये आपण आहोत, जिकडे पहिली मॅच जे आपल्या भेटीला आले डीसीसी नवापूर समोर प्लेयर्स एसपी. 2 मध्ये 4 हे इक्वेशन मॅच मध्ये राहिले गेलंय. मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू उडवला. येस, इट इज डॉट. आता 1 मध्ये 4. पहा 24 धावांचा पाठलाग करायचा होता आणि आता मॅच कुठे आले. 1 मध्ये 4 हे इक्वेशन आणून सोडलं गेलंय आणि आकाश मध्ये क्षमता आहे आणि आकाश मारू शकतो, परंतु आकाशला ते आठवावं लागणार आहे सर्व काही गोष्टी मागील स्पर्धेच्या ज्या फुलपाड्यामध्ये आयोजित केले गेले होते. 1 मध्ये 4. ओ येस, मिस. क्लीन बॉल नकेरकार. 24 धावांचा पुन्हा बचाव. मॅच फिनिश. सामना जिंकला प्लेयर्स एसपी संघाने आणि पराभवाला सामोरे जावं लागलंय डीसीसी नवापूर संघाला. फक्त साईच्या शिर्डीला पायी चालत निघाला.